पान नंबर 318, पॉइंट नंबर 591, श्लोक नंबर 44। समस्त जीव जगत को अपने समान देखने वाला मनुष्य ही श्रेष्ठ है। अंतरंग बहिरंग योगतः कार्य सिद्धिरखिलेति योगिना आसितव्यमनिशं प्रयत्नतः स्वं परं सदृशमेव पश्यता। अंतर्बाह्य योग से ही योगी के कार्य सिद्ध होते, अतः निरंतर समदृष्टि से निज पर को देखे। समस्त कार्यों की सिद्धि अंतरंग तथा बहिरंग योग से होती है, इसलिए जो योगी स्व तथा पर को समान देखने वाला है उसे बड़े भारी प्रयत्न से रहना चाहिए। भावार्थ, यह लोग जब सब जगह घी के घड़े के समान एकेंद्रिय से पंचेंद्रिय पर्यंत जीवों से भरा हुआ है, उन सब जीवों को जो मनुष्य अपने समान मानता है उसी को समस्त कार्यों की सिद्धि होती है। किंतु जो मनुष्य अपने से छोटे जीवों को तुच्छ समझता है, इसलिए उनको मारने में भी नहीं डरता, उस मनुष्य को कदापि किसी उत्तम कार्य की सिद्धि नहीं होती। अतः उत्तम कार्यों की सिद्धि के अभिलाषी भव्य जीवों को स्व और पर को समान ही देखना, जानना, मानना चाहिए। सापडलं ना? हां, मग काय सांगितलं जातं ह्या श्लोकामध्ये की जे योगी आहेत ते सांगितलं काय आहे, अंतरंग आणि बहिरंग दोन्हीकडनं काय पाहतात सांगितलं, समान रूपाने बाकीच्या जीवांना पाहतात। म्हणजे जसा माझा जीव आहे तसाच त्यांचा पण जीव आहे ना। कारण ह्या लोकांमध्ये त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं, ह्या लोकांमध्ये किती जीव आहे सांगितलं, तर 3 लोकांमध्ये सगळे किती आहेत, अनंत जीव आहेत। कशाप्रमाणे सांगितलं, जसं घड्यामध्ये तूप भरलं आहे का नाही, मग घड्यातल्या कुठल्या भागामध्ये तूप आहे कुठल्या भागात नाही असं आहे का, बस तसं 3 लोकांमध्ये इथं जीव नाही इथं नाही असं नाही आहे। सगळीकडे 3 लोकांमध्ये खचाखच भरलेले, गच्च गच्च समजतं का नाही, म्हणून तुपाचं उदाहरण दिलं, कळलं का, गच्च भरलेले आहे। मग अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की ह्या सर्व जीवाबद्दल हा तुच्छ आहे असं हीन लेखत नाहीत। एकेंद्रिय असो अथवा पंचेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कोणतेही जीव असो त्यांना तुच्छ म्हणून लेखलं जात नाही। हां, अलग लक्षात, कारण जेव्हा तुच्छ म्हणून लेखलं जाईल तेव्हा त्यांची हिंसा होते। समजलं का? हिंसा काय होते, चालतंय तेवढं चालतंय चलताय नाही का, पण नाही, ते पण काय आहेत, जीव आहे, भगवान आत्मा आहे नाही का। असं ॲटोमॅटिक त्यांच्याप्रती पण काय पाहिजे सांगितलं, सर्व जीवांप्रती सांगितलं काय आहे, दयाभाव आहे ना। हा काय सांगितलेला आहे, सम्यक दृष्टीचा बहिरंग लक्षणातला एक गुण सांगितला आहे। काय त्याचं नाव, 4 गुण आहेत का नाही, प्रशम, संवेग, आस्तिक्य आणि अनुकंपा। ह्यापैकी कुठला, अनुकंपा, कळलं। हा गुण सांगितला सम्यक सर्व जीवांप्रती काय आहे, दयाभाव म्हणजे काय, दयाभाव तर तो पण आपल्यासारखा जीव आहे असा दयाभाव। दयाभाव म्हणजे ते बिचारे आहेत आणि मिले शान आहे असं नाही आहे। हां, समजलं का, ते पण माझ्यासारखे जीव आहे, त्यांना पण सुखाची इच्छा आहे, ते पण दुःखापासून भयभीत आहे। जे त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुखते भयवंत, माहिती आहे का नाही, त्यामुळे त्यांना पण तेच आहे जे मला आहे, कळलं का नाही। अशा प्रकारे त्या जीवांप्रती काय आहे, दयाभाव, करुणाभाव आहे ना। म्हणून तिथं जेव्हा
प्रगट होते जीवदया. म्हणून तिथे आपल्याला अम्माने सांगितलं होतं काय, दया दया सब कोई कहे, दया न जाने कोय काय काय जीव जाती जाणे बिना. जीव जाती समजतं ना, जीव जातीचा ओळखत नाही तर दया कशी होणार. आणि मग तिथं त्याबद्दल आपल्याला काय वाटत नाही का नाही, काय नाही झाली हिंसा होत असते तेवढी चालते की काय. गाडीतनं आपण फिरून आलो आहे ना, हिंसा झाली का नाही, ते पण खास करून पावसाळ्यामध्ये जास्त होते का नाही हिंसा. मग काय चातुर्मास फक्त काय मुलींसाठी आहे का, आणि आपल्याला नेमकं पावसाळ्यात फिरायला जायचं असतं. आपल्याला काय कधी बी जायचं काय, पावसाळा काय असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, काय नाही आहे ना. हिंसेचा विचार. आणि समजा कोणी सांगितलं अहो कशाला तुम्ही एवढा प्रवास करताय नाही ना, समजा कोणी एखाद्या जीने आणि जीवाने सांगितलं अष्टमी चतुर्दशी आहे काय तर अष्टमिक आहे नका करू प्रवास वगैरे, तेवढं चालतं. शावकांना तेवढं चालतं आहे ना. हां त्यामुळे चालतंय, तेवढी चालते. बाकीचे चालतात की आरंभी आहे उद्यमी चालते तेवढी आहे ना. तर मग तेच तिथं सांगितलं की नाही तसं नाही. त्या हिंसेचं पाप लागत नाही का, त्या हिंसेचं सुद्धा पाप लागते. हां होते हिंसा गोष्ट वेगळी, पण त्या हिंसेची आपल्याला काय करायची नाही आहे, पुष्टी करायची नाही आहे. त्या हिंसेची संतुष्टी नाही करायची. काय म्हणतो कळलं का नाही. त्या हिंसेची पुष्टी करायची नाही आहे, त्या हिंसेची हां म्हणजे उगा आपलं हे नाही करायचं, प्रसन्न नाही. हां बरोबर चुकलं होत आहे ना, व्हायला नाही पाहिजे, करायला नाही पाहिजे, पण होत आहे आमच्याकडनं कळलं का, असा खेदभाव. कारण त्या सर्व जीवांप्रती कसा भाव सांगितला आहे, तर सांगितलं योगी लोक जे आहेत ते त्या सर्व जीवांप्रती आपल्यासारखं बघत आहेत. जसा माझा जीव आहे तसा त्याचा जीव आहे. हां ठीक आहे, अज्ञानावश मोहवश कशायांच्या वश तो काहीतरी चुकीचं वागत असेल, वागू द्या. मी पण तसं करत नव्हतो का, जेव्हा मला अज्ञान होतं, जेव्हा मला मोह होतं, जेव्हा मला कळत नव्हतं मिथ्यात्व काय सम्यक्त्व काय, कशा आहे काय, पाप काय आहेत, काय कळत नव्हतं, तेव्हा मी पण काय करत होतो, वागत होतो का नाही तसं. त्याला ठीक आहे, जेव्हा त्याची असेल योग्यता तेव्हा त्याला कळेल. म्हणून त्या सर्व जीवांप्रती काय झाला, काय भाव आला, समता भाव. कळलं का नाही, सर्व जीवांप्रती. आत्ता काय करायचं ठीक आहे, अशा प्रकारे ते सांगितलं. ही योगीश्वरांची काय आहे सांगितली प्रवृत्ती. पुढं 592 जड़ स्वरूप संसार को देख कर भी योगी का मन परम शांत होता है. लोक एष बहुभाव भावितः स्वार्जितेन विविधेन कर्मणा पश्यतोस्य विकृतिर्जडात्मनः क्षोभमेति हृदयं न योगिनः स्वयं किए कर्मों से होने वाले विविध भावमय लोक अतः जगत जड़ देखे योगी किंतु न होता मनम. अपने द्वारा पैदा किए हुए नाना प्रकार के कर्मों से यह लोक अनेक भारूप है. इसलिए इस जड़ स्वरूप संसार को देखते हुए भी योगी का मन कदापि क्षोभ को प्राप्त नहीं होता. भावार्थ, जिस योगी को अपनी आत्मा का ज्ञान हो गया है और जिसकी इच्छा मोक्ष स्थान में निवास करती है, उस योगी के मन में इस लोक को देखने से अंश मात्र भी क्षोभ नहीं होता, क्योंकि अपने द्वारा उपार्जन किए कर्मों से यह लोक नाना परिणाममय होता है. यह इस लोक का स्वभाव ही है. इस बात को वह योगी
भली भांति समजता है. काय सांगितलं या श्लोकामध्ये? तर का परत खालीच बघायला लागलं. तर स्लो वाचलंय का नाही? हां, अशी सवय लावू नका हो. सगळं विस्मरण, सगळं लगेच इथंच विसरून जायला लागलो आपण. जे लक्षात ठेवायचं आहे ते विसरून जायला लागलो. जे विसरायला पाहिजे ते सगळं लक्षात ठेवतोय. काम भोगबंद कथा. काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? आता झालं की वाचून सांगा की आता. विविध कारणांनी आपल्या कर्माद्वारे जर परिणामित होतोय आणि असं बघून त्या योग्य उपयोग उत्पन्न होत नाही. ते आपापल्या कर्मानुसार त्याचे भाव परिणाम होत आहे. बरोबर आहे ना. म्हणजे इथं सांगितलं काय आहे की योगी जे आहेत त्या योगी राजांना काय सांगितलं आहे? हे संसाराची विचित्रता बघून क्षोभ का उत्पन्न होत नाही? तर पहिल्यांदा सांगितलं त्यांनी आत्म्याला जाणलेलं आहे. आणि दुसरं काय सांगितली गोष्ट काय? त्यांना मोक्षाला जायचं आहे. हे दोन गोष्टी पक्क्या समजलं का नाही? पहिलं काय केलेलं आहे? आत्म्याला जाणलं आहे आणि दुसरं मोक्षाला जायचं. मग आता हे असताना जे जगामध्ये काय चित्र विचित्र जे काय चाललं असेल आणि जे डोळ्यापुढं येत आहे, ज्ञानामध्ये येत आहे, हे पाहून त्यांना क्षोभ उत्पन्न होत नाही. बस समजलं का नाही? म्हणजे आता तिथं प्रश्न असा उत्पन्न केला होता की कोणी मुनिराज आहेत बरं का. आता ते असे सरळ बसलेत का नाही? आता त्यांच्या पुढं अशी घटना घडती आहे. काय घटना घडती आहे? काय घटना घडते? एक बेडूक आहे ना. एक बेडूक कळतंय का नाही? एक बेडूक आहे आणि ते बेडूक खातंय कुणाला? छोट्या किड्यांना. बरोबर. मग काय वाटतंय? काय हे बघून त्यांना काय वाटतंय? बेडूक वाईट आहे वाटतंय का नाही असं विचारतोय. आणि किडे बिचारे आहेत असं आहे का? ते म्हणले जे ते आपलं आपलं फळ भोगतंय. हां, हे का तिथं ते समजा काय करतील, त्या जीवाला संबोधन करायचा प्रयत्न करतील, संधी पंचेंद्रिय वगैरे, पण करतील असा नियम पण नाही. तटस्थ पण राहू शकतात. ठीक आहे, करा, काय करायचं ते मी जाणतो. समजलं काय म्हणतोय ते? कारण मी केल्याने काय होत नाही आहे. ते साधू आहेत, ते थोडे श्रावक आहेत. कशाला निश्चयावस्थी होते? साधू काय केलं समजा केलं आणि नाही केलं आहे ना, काय फरक पडतोय? हां, मग तसं असं तर मग साधूंनी उपसर्ग सहन केले नसते. त्यांनी पण अगोदरच शुकशुक करून काढले असते. अरे मग तुम्हाला ते सांगतो, निश्चयाभासी होत नाही. ते साधू जे आहेत ते हां विकल्प असतील तर ते करतील, पण करतील असा नियम पण नाही आहे. हां, आरामात बघतायत. तुम्हाला आता प्रथमानिवादले उदाहरण सांगू का? सगळं बघत होते, काय सुद्धा नाही. सगळं काय परिणामान चाललंय ते सगळं बघतायत, पण काय करत नाही आहे ना. अहो, भगवान काय करत नाही तर साधू कशाला करावे असं का विकल्प ठेवताय? भगवान सगळं बघतात का नाही? भगवान काय करत जातात का? भगवान जाऊ द्या, काल आपण उदाहरण सांगितलं होतं का नाही, स्वर्गातले देव. आता त्यांना सगळं कळतंय का नाही काय घडणार आहे ते? समजा काय कुठंतरी हानी होणार आहे, धर्माची ऱ्हास होणार आहे, कळतंय का नाही कळत? आपल्या वाटतं पंचम काळात असं चाललं. पंचम काळ, चौथ्या काळात सुद्धा कितीतरी वेळा जिनधर्म पूर्णतः नष्ट झालेला आहे, माहिती आहे का? येणार आहे त्यामध्ये, आता आपण बघणार आहे त्यामध्ये येणार आहे. हां, म्हणजे मला त्याचा विषय नाही आहे. इथे सांगायचा अभिप्राय काय आहे की बघ, ते स्वर्गातले देव असून सुद्धा, मुनी जाऊ द्या, आम्ही काय म्हणतो, स्वर्गातले देव असून सुद्धा विकल्प करतात का? डोळ्यापूर्ण सगळं त्यांना दिसतंय का नाही? का दिसत नाही?
दिसत नाही का त्यांना? त्यांनी जर अवधी ज्ञानानं जाणायचं म्हणलं तर त्यांना कळत नाही का कोणत्या कोणत्या मुनिराजांवर उपसर्ग चालले आहेत गैरेत वगैरे? किंवा इंद्राने जर ऑर्डर सोडली तर अरे एवढे देव आहेत, कळलं का, की बाबा आत्मामध्ये लोकात कुठल्याही साधूवर उपसर्ग झाला नाही पाहिजे. काय विचारतोय आहे ना? जर इंद्रानं होऊ शकत नाही का ह्या सगळ्या गोष्टी? पण ही तर व्यवस्था आहे की कर्मांची व्यवस्थाच अशी आहे की तिथं ते कर्तृत्व घेतलं नाही, म्हणून तर तिथं समयसारमध्ये हा प्रश्न विचारला आहे. कोणता कोणता आचार्य स्वतः म्हणतात भोगायचं, काय भोगायचं तुम्हाला? मग प्रश्न, हो महाराज तुम्ही असं का म्हणायला लागलाय, काय भोगा? आचार्य म्हणाले मी तुम्हाला स्वच्छंदी होण्याची प्रवृत्ती देत नाही, पण पराने भोगल्यामुळं मला काय होतं सांगितलं, कर्म बंद होतो. तर असं जर म्हणला तर परद्रव्य माझं काही करतंय हे सिद्ध होईल म्हणले, सिद्धांतात बाधा येईल. परामुळं माझं चांगलं होतंय आणि वाईट होतंय हे सिद्धांताला त्रास होईल. त्यामुळे म्हणले तसलं काही सुद्धा नाही. असे ठीक आहे, ती समयसारची चर्चा वेगळी आहे, पण मला इथं सांगायचा अभिप्राय, साधू असून सुद्धा, साधू काय इथं बघितलं ना आपण आता स्वर्गातले देव असो किंवा कोणी, हां श्रावक असेल आणि नुसता बघत असेल तर चुकीचं. कळलं का चुकीचं? हां तो ध्यान करत असेल तर गोष्ट वेगळी, समता भावात असेल तर गोष्ट वेगळी, तिथं तो विकल्प नाही करणार. पण श्रावक असून जर काय अनर्थ घडत असेल तर गप बसलं नाही पाहिजे. तिथं त्याला काय आहे, विरोधी हिंसेची सुद्धा काय आहे, अनुमती आहे. पण साधू असताना विरोधी हिंसेची सुद्धा अनुमती, मग ते काय चाललंय ते आपलं बघत राहिले सुद्धा काय पाप लागते. हां त्यांना ते विकल्पात आले तर तेवढी त्यांची सराखता आहे, परंतु डोळ्याने बघत असून सुद्धा जर काही नाही बोलले, कळालं का, तरीसुद्धा त्यांची ती वितरागता आहे. आलं का लक्षात? समजते का काय म्हणतोय तुम्हाला? असं काहीच नाही आहे. बघत असताना सुद्धा आता कित्येक असे आहेत की आता मी नाही कोणाचं नाव घेऊ शकत, परंतु एक असा काहीतरी एक मोठा संघ आहे आणि त्या संघामध्ये खूप हे चालले होते, प्रॉब्लेम चालले होते. बाकीचे सगळे साधू गप होते. आता चालू असताना सुद्धा काय गप बसले? कारण गप बसण्यामध्येच काय आहे, हां म्हणजे एक उदाहरण सांगतो, मला सांगतो. हां मग तिथं सुद्धा काय हिंसा चालल्या होत्या, काय शेवटी हिंसा आहे का नाही, कशा आहे की नाही. मग तसं हिथं पण हिंसा आहे, कशा आहे, पण त्यांना माहिती आहे ना. वितरागता वाढली असेल तर ते मौन आहेत, पण वितरागता नाही तर, आणि त्यासाठी डोळे बंद आणि उघडे हा विषय नाही. हां वितरागता नसेल, विकल्पाच्या भूमिकेत असेल तर ते साधू पण म्हणतील करू नका, पण ते पण जास्त विकल्पात अडकले तर त्रास कोणाला होणार? त्या साधूला होणार. आणि आपण तसं बघितलेलं आहे, काय का सहज सांगितलं तर ठीक आहे, पण ज्या साधू जास्त त्या विकल्पात अडकले तर त्या विकल्पाच्या जाळ्यामध्ये गुरफटून जाणार. मग ते समोरचं ऐकत नाही म्हणले की कशा उत्पन्न होणार, कशा उत्पन्न झाले की मग काय झालं, काय. म्हणून तिथे लिहिलेलं आहे की हे सगळं परिणमन होत असताना सुद्धा काय शब्द वापरलेला आहे, हां क्षोभाला प्राप्त होत नाही. हा रूल आहे. ही त्यांच्या अंतरंगात वाढलेली वितरागता आहे. म्हणून तिथे सांगितलं होतं काय, खादन अपि न खादन, पिबन अपि न पिबन, पश्यन अपि न पश्यन. पाहत असून सुद्धा असं कसं, डोळे ते तुमचे उघडे आहेत, पाहताय, पण तरी सुद्धा, कारण आपल्याला एवढंच वाटतं काय वितरागता म्हणजे काय, डोळे बंद करायचं ती वितरागता, असं नाही. डोळे उघडे असताना सुद्धा वितरागता आहे, कळलं. म्हणून तर तिथं सांगितलं ना, आपल्याला काय वाटतं की साधू, जेव्हा वीर सगळ्या महाराजांचं असं घटना घडली की 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये आहेत ना, अंतर्मुहूर्ताला हे व्हायला पाहिजे, महाराजांनी सांगितलं आहे. मग तेव्हा महाराज काय करायचे, श्रावक अवस्थेत असताना त्यांना वाटायचं काय,
अंतर्मुहूर्तात मी स्वभावात गेलो पाहिजे. त्यामुळं मग ते रात्रीच्याला असं हे करायचे की समजा मी झोपलो, कळालं का नाही, तर अंतर्मुहूर्त पलटून जातील ना आणि मग स्वभावात नाही राहता सावध सत्वगुण स्थान राहणार नाही. म्हणून महाराज असं जरा उठायचे लगेच, जास्त झोपत नव्हते, असं समजलं का नाही. पण जसं दीक्षा घेतली मग महाराजांनी सांगितलं तसं काय नाही, कळालं का. करता करता समजलं का नाही. म्हणजे झोपलं तरी झोपेसुद्धा आत्म्याचा अनुभव होतोय, सावध सत्वगुण स्थान चालू आहे. ती परिणती अशी आहे हा ना. खूप वेळा असे प्रसंग घडायचे. मी म्हणाल तुम्हाला असा काहीच नियम नाही आहे काय की आता महाराज म्हणजे आहार घेताच सोडायचे. मग श्रावक विचारायचे काय चुकलं महाराज, काय चुकलं. पहिले महाराज म्हणले आहार घ्यायचा विकल्प संपला, आता काय करायचं. मग विकल्पासाठी थोडेच तिथे ध्यान करत होते. आहार घेताच विकल्प संपला का नाही. मग ते सांगतो की ते वितरागता जशी वाढली असेल तसं कार्य दिसून येतंय आहे ना. त्यासाठी हे आपल्याला काय म्हणतात रिॲक्ट करणं ही काही धार्मिकतेचं लक्षण नाही. इव्हन ती जी आहे ती ज्ञान चेतना नाही, ती कुठली चेतना आहे तुम्हाला शिकवलं की आता. कर्मचेतना कर्मफल चेतना मधली कुठली चेतना आहे, रिॲक्ट. समजलं. तर मग ती ज्ञान चेतना सांगितली काय आहे, फक्त जाणत राहत. मग डोळे बंद असो अथवा उघडे असो, समजलं का आहे ना. तर हीच क्षोभ, मग ही तर जे सांगितलं आहे क्षोभाला का प्राप्त होत नाही प्रत्येक जीव. मग तिथं सांगितलं ते बेडूक झाला, कारण म्हणजे त्या बेडकावर आणि द्वेष करणं आणि त्या किड्यांवर काय आहे राग करणं ह्याची परमिशन साधूला आहे का, काय विचारतोय का. कारण बरोबर लगेच काय झालं, साप आला आणि ते साप काय करायला लागला, आता बेडकाला खायला लागला. काय विचारतोय आता. अगोदर बेडूक वाईट होता, आता बेडूक चांगला झाला का. आता मरायला लागला ना तो. आला का लक्षात. ही म्हणून तिथे सांगितलं काय की ही कर्माची रचना आहे बघून जे ते आपापल्या कर्मांनी काय करत आहे, वागत आहे, आपापल्या कर्माने फळ भोगत आहे. मैं जग का क्या करता का, असं. म्हणून तिथं अशा प्रकारे साधू काय आहेत, कसे आहेत, निर्विकल्प आहे. कारण विकल्प करायला लागले तर लक्षात ठेवायचं तिथं ते साधनेमध्ये राहू शकणार नाही, कळलं. आणि हे दिसून येतं है ना. चतुर्थ काळामध्ये साधू काय करायचे, चतुर्थ काळामध्ये पंचम काळाच्या स्टार्टिंगला सुद्धा काय करायचे, आहार झाला की जायचे जंगलात, साधना करायला चांगलं असायचं. आता काय जंगलामध्ये जाऊ शकत नाही. मग काय होतात आता, हां काय होतं, जंगलात जाऊ शकत नाहीत ना आता साधू. एक तर जंगल राहिले नाहीत हां ना, आणि आहेत समजा तरीसुद्धा तशी प्रकारची अनुकूलता शरीराची नाही, तशी व्यवस्था नाही आहे वगैरे वगैरे. मग आता राहिले कुठं, गावामध्ये शहरांमध्ये. मग कुणाच्या सानिध्यात राहायला लागले, मोही असंयमी अज्ञानींच्या. आणि त्याचा प्रभाव काय व्हायला लागला, त्यांचे संकल्प विकल्प वाढत चालले. पण त्यातून सुद्धा ते काय करतायत, दूर राहण्याचा काय करतात, प्रयत्नच करतात है ना. बाकी श्रावक तर असतातच, त्यांचं कामच असतंय आहे ना. स्वतःवर विकल्प असते त्यांनी ते नवी विकल्पात टाकते ती आहे का ना, असं आहे. तर अशा प्रकारे पण ते क्षोभाला प्राप्त होत नाही, समजलं. चला पुढं. आता काय आहे, ऊर्ध्वलोक. ऊर्ध्वलोकातल्या स्वर्गांची नावं सांगा, ज्यांचा पाठ बघून सांगा, विसरू नका हां.